बाटल्या गोळा करून निवांत म्हणजे एवढा पोटभर जेवण बाकी दिवसभर हे मग प्लॅस्टिक तुमच्याकडनं किती रुपये किलो न घेतात? 30 रुपये किलो देतात. 30 रुपये किलो ना. आणि ते काय करतात त्याने? तिने काय उठो लावून देतात आम्हाला माहित नव्हतं. त्यांचे काय चार दुकान मॅम काय विचारत नाही. 30 रुपये कोण 30 घेतात, कोण 20 घेतात, कोण 25 घेतात, कोण 22 घेतात आणि काच घेतात 2 रुपये किलो. 2 रुपये किलो. बीर बटले घेतात 1 रुपये किलो. असंच असेल काही नाही, आमचं फक्त म्हणणं एवढंच की गरीबाला काय कुठं 10 रुपये किलो घेतात. वजन कोण घेऊन पडणार हलका मला हलका होत चालता एवढा नाही असं असतं बघा. आणि काय नाही. आणि तुमची मुलं मग कधी इकडे येतात का नाही? येतात इकडे जत्राला येतात नाही. आता उगार जत्रा तवा येतात नाही. मुलं काय काम करतात? मुलं गवणी काम करतोय. दोन्ही किती मुलं आहेत तुम्हाला? 2 आहेत. तुमचं नाव काय आणि वय किती? प्रभाकर बसप्पा कांबळे. 55 वय आहे. 55 वय. तेच आमचं पण म्हणणं एवढंच की गरीब माणसं तुमच्यासारखी समजा आता तुमचं वय उन्हात फिरण्यासारखं आहे का? नाही. कुठं तर आमून जाल तर आराम करता नाम तर फिरत नाही. एवढा सकाळी 8ला उठलो, चाय पेलो, बस 12 पत्र शाकाट जेवण करून जेवण भेटते. सुभोजन 10 रुपयाचे जेवण भेटते मला. 2 चपाती वरण भात भेटत्या. फोटो काढून देतात. सरकारनं जेवण सरकार गेलाय. रेशन वगैरे ते हॉटेल फोटो काढतात. आमचे नाव सांगायचं. बस 10 रुपयानं जेवण भेटते. 2 चपाती भात 2 भाजी भेटतात. जेवण का निवांत. 12ला जेवण 4ला बंद होतं जेवण. ते बंद होतं. संध्याकाळी दर्गामध्ये जेवतो जेवण दर्गामध्ये फुकट जेवण भेटते बाबाकडे. ते तर आहेच सोडा. आपल्यासारख्या गरीबाला ते एक आधार आहे. मिराजमध्ये उपवास कोणी झोपणार नाही. रात्री झोपलेल्या उठलेल्या लोकांना जेवण आणून देतात. असं आहे ते. असं आहे. कुटुंब जेवणाच काय जेवण करून घे असं असतं. पण आता समजा तुम्ही आता ह्या वयात एवढं कष्ट करलाय, आता आमच्यासारख्या तरण्या पिढीला हे काम करायचं होईल काय? आम्ही तरण्यापेठे मी टायर मी ड्रायव्हर हरलोय माझी बोंब फिरलोय मी काय मोटर फिरत होता. कधी 96 लायसन माझी. आता नवीन ट्रक सोडला त्याची नवीन टाटा मध्ये होतो मी. टाटा मोटर्स मध्ये तिथं पुण्यामध्ये मी 2007 मध्ये गाडी चालवली मी. किती 50 पैसे किलोमीटर चालवतो मी. अरे बापरे, 50 पैसे किलोमीटर ना. दिल्ली गेलं तर दिल्ली 750 बोलते मला. 1500 किलो दिल्ली होते. जम्मू काश्मीर आहे 3000 रुपये. कलकत्ता आहे 2000 किलोमीटर आहे. चेन्नई मद्रास सगळं पूर्ण फिरून आलाय आणि आता ह्या मार्गाला लागलाय. लायसन नंबर काय करायचं मग? लायसन भेटते मला आता. होय होय. नाही, पण दुसरं काम काहीतरी करावं असं आमची इच्छा आहे. करता मी रोडला उन्हामध्ये वगैरे गाड्या असतात किंवा काय काम होत नाही असं होतं. हेच काम जेवढ पास एवढं पोट चालते तुमचं व्यवस्थित. टेन्शन घेता मी झालं बस आम्हाला. मला सांगा, आताचे जे जनरेशन बघायला लागलाय आताची तुम्ही, आताची तरुणी पिढी चांगल्या मार्गाने आहे का वाईट मार्गाने आहे? चांगलं चालू काय पुन्हा उपस पाहून जा चांगलं चालले. पोटापर करताय जोडतात निवांत करताय काय नाही. काय चोरी करत नाही काय करत नाही काय नाही निवांत आणि काय चोरी केलं चप्पल मार काय जेलमध्ये पडायचं जाऊन पडायचं. पण आता मला सांगा, जर तुमच्या आता मुलांचं लग्न झालंय, सोना वगैरे समजून घेणार आहेत की नाही? दोघांची लग्न झाले. मी सोनं दिवस करून घेतात करणार आम्ही. टेन्शन मामा बसून बसून खात आम्ही. पाय चांगला आहे मेहनत करून खात आहे. तुमच्या बसून तुम्हाला त्रास देत आम्ही. पण आता तुमचं हात पाय चांगला आहे, काम करताय, सगळं मान्य, नंतरच पुढचा विचार काय? घरातून बस म्हणतात. माझे पैसे ठेवले मी 1 लाख ठेवले मी घरात मी. माझ्या अकाउंट पैसे आहे 1 लाख रुपये. कशाला टेन्शन घ्यायचे? सगळ्यांच्या नाव काय पैसे केल्यात. मग काय टेन्शन नाही का? चाललंय व्यवस्थित. शेती 5 एकर जमीन आहे माझी. शिरटीमध्ये आहे. शिरटीमध्ये काका बघतोय तो सगळं आहे आमच्याकडे व्यवस्था. आम्ही वाईट होणार तर निवांत कुणाची नुकसान करायचे नाही. आमची घरात कोणाला पैसे मागायचे नाही. असं आहे. चला चालतंय. चला.